अष्टविनायक सिरीज। तर मग आता प्रश्न पडते की अष्टविनायक म्हणजे काय? महडचा वरदविनायक, मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मजा, ओझरचा विघ्नेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। चला रे भाऊ, अपेक्षा आहे की भाऊ हा गणेशोत्सव एकदम तणक्यात चालू असेल तुमचा सगळेचा। मग आता चालूच आहे भाऊ, काऊन की मी येलाय अष्टविनायक दर्शनले जे तुम्ही आता पाहू राहिले। तर आज मी एक 4 नंबरच्या गणपतीला आपल्याला जाणं आहे। तर मी जसं तुम्हाला सांगितलं की मी करेला आहे एक ग्रुप जॉईन पुण्याचा, त्याचे ट्रॅव्हलर आहे। त्या ट्रॅव्हलरमध्ये मी चाललो। आता ते ट्रॅव्हलर किती पार करेल हे काही मला दिसून नाही राहिलं की थांबल तुम्ही जर असं। चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण। तुम्हाला तर माहीत आहे की आपण येलाय अष्टविनायक यात्रेवर, आहे की नाही? जसं गणपतीची तुमची धामधूम सुरू आहे तसं मी एका 4 नंबरच्या अष्टविनायकपैकी 4 नंबरच्या गणपतीचा आलेला आहे। तो गणपती म्हणजे कोणता? तर हे माझ्या समोर आहे, श्री महागणपती रांजणगाव। हा असा गणपती आहे भाऊ की खुद्द शंकराले त्रिपुरासूर राक्षसाचा वध करायच्या पहिले या गणपतीची पूजा करावी लागली होती। चला जाऊ मंदिरात। आपल्या अष्टविनायकापैकी हे रांजणगाव महागणपती विशेष महत्व आहे। मग भाऊ आता प्रश्न येते की अठी याचं कसं आहे की नाही? तर हे रांजणगाव पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात आहे। नगर पुणे हायवेला एकदम लागूनच, म्हणजे त्या हायवेनं येताबरोबर नगरहून जर तुम्ही आले तर लेफ्ट साईडले दिसते बिलकुल श्री महागणपती रांजणगाव असं लिहिलेलं दिसतेच बिलकुल। आणि पुण्यावरून जर तुम्ही येत असाल तर फक्त 50 किलोमीटरवर राहत आहे। भाऊ हे इकडे मंदिर आहे आणि इकडे प्रसादालय बी आहे, प्रसाद भवन।
म्हणजे असंही म्हटलं जाते भाऊ, शंकरानं त्रिपुरासुराचा वध करायच्या पहिले या महागणपतीची पूजा करेल आहे. म्हणजे हा महागणपती त्याच्या भक्ताईसाठी एक आशा, श्रद्धा आणि शक्तीचं एक महान केंद्रस्थान आहे रांजणगावचा महागणपती. मग आता भाऊ याले महागणपती काऊन म्हणतात, तर हे जे रूप आहे गणपतीचे हे सिद्ध आणि पराक्रमी मानलं जाते. म्हणजे हा महागणपती राक्षस सिंधूचा वध करणार आहे म्हणून महागणपती म्हणतात याला. म्हणजे अशी मान्यता आहे भाऊ की रांजणगावात सिंधू नावाचा एक बेकार राक्षस होता, बलाढ्य. म्हणजे त्याला शिवजीनं जो वर दिला होता त्याच्यानं तो अति प्रबळ झालता. मग त्याच्या संहारासाठी काय केलं, या गणपतीनं महागणपतीचं भयंकर रूप धारण केलं. आणि हे रूप इतकं भयंकर होतं भाऊ की देवाईला बी त्याची पूजा करा लागली. आणि ते जे ठिकाण होतं रांजणगाव अति शक्तिशाली त्या काळात मानल्या जात होतं. या गणपती मंदिराच्या परिसरात एकानं गाडी घेतली नवीन, तर त्याची पूजा चालू आहे. वा रे वा, मस्त. आपल्या शुभेच्छा आहेत त्याच्या व्यवसायाला. चला भाऊ, मग अपेक्षा आहे की हा महागणपती रांजणगावचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण आपले ब्लॉग येतच राहतील. आमची ज्ञानेश्वर माऊलीने बी म्हणेला आहे, अवघे विश्वचे माझे घर आहे की नाही. गणपती बाप्पा मोरया.